नमस्कार मंडळी, आज आपण क्विकली बघणार आहोत हे जे वायपर कंट्रोल्स असतात ते नेमके कसे आपल्याला वापरायचे आहेत आणि त्याचं फंक्शनॅलिटीज त्याच्यामध्ये काय काय असतात. सो हा जो पूर्ण स्टॉक आहे याच्यामध्ये तुम्ही बघा, मोस्टली गाड्यांच्या बऱ्याचशा गाड्यांच्या डाव्या बाजूला हा जो स्टॉक असतो तो वायपर कंट्रोल्सचा असतो. अगदी काही काही रेअर गाड्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की उजव्या हाताला वायपर कंट्रोल्स आहेत आणि डाव्या हाताला हेडलाईट कंट्रोल्स आहेत. पण 90% गाड्यांमध्ये उजव्या हाताला हे हेडलाईट कंट्रोल्स असतात असे इकडे, आणि इकडे जे आहेत ते आपले वायपर कंट्रोल्स असतात. सो आता वायपर कंट्रोल्समध्ये नेमकं काय काय असतं तर हे जे तुम्हाला इकडे मेन आपल्याला जे स्पीड आपल्याला वायपरचा केवढा ठेवायचा आहे ते ह्याच्यावरती अवलंबून असतं. सो आता इकडे तुम्ही बघू शकता ऑफ, इंटरमिडिएट, लो आणि हाय, आणि इकडे मिस्ट म्हणजे फक्त एकदा वायपर मी वरती केला, अख्खाच्या अख्खा हा स्टॉक हलवायचा आपल्याला. ज्या आडव्या लाईन्स आहेत त्या लाईनमध्ये आपल्याला जेव्हा स्टॉक असेल त्याप्रमाणे ते फंक्शन आपलं वर्क होईल. फॉर एक्झाम्पल आता मिस्टला मला करायचं तर मी वरती करीन अख्खाच्या अख्खा स्टॉक, आणि बघा तुम्ही फक्त एकदाच वायपर चालू होतील. मी तुम्हाला दाखवतो करून. याचा अर्थ असा आहे की अतिशय भुरभूर पाऊस पडतो आहे किंवा मी गाडी पार्क केली आहे आणि मला कंटिन्युअसली वायपर चालू नाही ठेवायचे. एखाद वेळेस मला फक्त वायपर रन करून ते क्लीन करायचे विंडशील्ड, तर त्यावेळेला मिस्ट हे फंक्शन वापरायचं आहे. त्याच्यानंतर ऑफ म्हणजे आता ऑफवरतीच आहे. इंटरमिडिएट म्हणजे काय माहिती आहे का, की थोड्याशा एका इंटरवलनंतर गाडीचे जे वायपर्स आहेत ते ॲक्टिव्ह होतील. सो आता मी एकदा हा स्टॉक आहे तो खाली करतो. सो आता बघा ऑफवरनं खाली आला म्हणजे इंटरमिडिएटवरती आला. सो आता हे ठराविक एका 2 ते 3 सेकंदांनी हे वायपर्स असे चालू राहतील. याचा अर्थ काय आहे की जास्त पाऊस पडत नाही आहे पण थेंब थेंब पडतो, जसं की आत्ता आहे बघा. विंडशील्डवरती आता पाऊस तर येतो आहे, म्हणजे बाहेर पाऊस तर पडतो आहे, पण एकदम ॲक्टिव्हली मला फास्ट वायपिंग करायची गरज नाही आहे. त्या मुमेंटला मी किंवा त्या वेळेला मला हे इंटरमिडिएटवरती मी जर का सेटिंग ठेवलं वायपरचं, जसं की आत्ता आहे ते योग्य सेटिंग आहे. सो आता बघा इंटरमिडिएटच्या नंतर जे आहे सेटिंग ते आहे लो, म्हणजे थोडंसं एक स्पीड आपला वाढतो. इंटरमिडिएट तसं नाही, वायपर कंटिन्युअसली चालू होतात पण लो स्पीडमध्ये चालू होतात. आता बघा नेमका पाऊस पण आत्ता वाढला आणि ह्या पावसाच्या स्पीडला मला बरोबर हे वायपरचं सेटिंग आहे. म्हणजे काय तर जेणेकरून माझी कार्स जी आहे ना ती कंटिन्युअसली मला क्लीन राहिली पाहिजे. सो लो सेटिंगवरती जेव्हा तुम्ही ठेवता त्यावेळेला ह्या स्पीडला आपले वायपर्स चालू राहतात, लो स्पीडला वायपर चालू राहतात. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही बघितलं की हाय म्हणजे काय माहिती एकदम फास्ट धो पाऊस आहे आणि तुम्हाला एकदम कंटिन्युअसली वायपिंग करायचं आहे काचेचं, तर आता बघा मी फास्टवरती करतो किंवा हायवरती करतो आणि आता बघा तुम्ही स्पीड वाढला आहे, बरोबर. सो हे पुढच्या काचेचं आपल्या ज्या फ्रंट जी विंडशील्ड आहे त्याचे जे वायपर कंट्रोल्स आहेत ते मी तुम्हाला आता सांगितलं की स्पीड लिमिट जे असतं ते इथे असतं. आता तुम्ही बघू शकता इकडे एक आयकॉन आहे, हा विंडशील्डचाच आयकॉन आहे आणि त्याच्यामध्ये असं एक दिलं आहे पुल म्हणून, बरोबर. तर मी आधी हे इंटरमिडिएटला करतो. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, योग्य स्पीडला योग्य पावसामध्ये वायपर ठेवले नाही तर त्याचं वायपर्सची जी ब्लेड्स आहेत ना ती डॅमेज होऊ शकतात. म्हणजे जर का ड्राय वायपर जर का रन झाले ना तर वायपर्सची ब्लेड्स जी आहेत ती डॅमेज होऊ शकतात. सो आपल्याला ते अवॉइड करायचं आहे. ड्राय स्टेटमध्ये तुम्ही वायपर रनिंगमध्ये ठेवायचं नाही आहे. इकडे पुल असं दिलेलं आहे, बरोबर. आणि हा इकडे एक स्पीड दिलेला आहे, म्हणजे काय इथे बघा हे फास्ट आहे, इंटरमिडिएट ऑर मे बी इंटरमिडिएट टाईम, आणि एकदम स्लो. तर ही जी निवड आहे ही काही गाड्यांमध्ये असते, पण हे पुलिंगचं जे फंक्शन आहे ते बऱ्याचशा गाड्यांमध्ये असतं. सो आता मी तुम्हाला सांगतो हे नेमकं काय आहे. तर जेव्हा मी समजा पाऊस पडत नाही आहे पण मला गाडी क्लीन करायची, म्हणजे गाडीची जी काच आहे ती मला क्लीन करायची, तर आपल्या वॉशरमधनं समजा पाणी यायला हवं असेल तर त्यावेळेला मला हा कंट्रोल वापरायचा आहे. मला एकदा असं हे जे आहे ना एकदा हा स्टॉक अख्खा पुल करायचा आहे आणि पुल करून ठेवायचा आहे म्हणजे माझ्या साईडला ओढून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तो स्प्रे करून तो वायपर चालू होऊन जाईल. आता मला करून दाखवतो बघा. इकडे मी हा स्टॉकला इकडे पुल केलं, स्प्रे झालं आणि वायपर रन झाले, बरोबर. म्हणजे ज्या वेळेला मी पुल करतो त्यावेळेला ते स्प्रे होतं वॉशरमधलं पाणी आणि वायपर चालू होतात. वायपर तेवढ्यापुरते चालू होतात फास्ट आणि मग नंतर बंद होतात, कारण तुम्हाला ॲक्टिव्हली काच क्लीन करायची असते त्याच्यामुळे ते पुल करून तेवढ्यापुरतं ते होऊन जातं.
ह्याच्यामधला हा जो स्पीड आहे ना हा इंटरमिडियंट होता आता, म्हणजे इंटरमिडियंट म्हणजे मध्यम वेगामध्ये आता ते वायपर क्लिनिंग झालं. तुम्हाला हे वायपर्स ऑफ करून दाखवतो. आता मी वायपर ऑफ केले समजा, आणि आता बघा मी आता एकदम स्लो करतो, हे स्लो वरती ठेवतो आणि परत पूल करतो, म्हणजे परत स्प्रे होईल आणि वायपरचा जो स्पीड असेल तो स्लो असेल. बघा आता हा बघा, हा त्या कम्पॅरेटिव्हली स्लो स्पीड आहे. आणि तसंच जर का मला फास्ट क्लिनिंग करायचं असेल तर हे जे माझं आहे हे मी फास्टवरती ठेवू शकतो असं. आणि आता मी फास्टवरती ठेवलं आणि आता मी परत एकदा पूल करतो. हे बघा हे फास्ट झालं, बरोबर आहे. सो आता आपण बघितलं की एक तर मेन कंट्रोल्स आपले जे आहेत ते की स्लो स्पीड, फास्ट स्पीड आणि लो स्पीड, आणि हे आपण पुलिंगचं फंक्शन बघितलं. तसंच आपण मिस्टचा उपयोग कधी करायचा ते पण बघितलं. अजून एक म्हणजे काही काही गाड्यांना रिअर व्ह्यू जो आपला असतो, म्हणजे मागची जी काच असते त्यालासुद्धा वायपर असतो. सो आता आपल्या गाडीला रिअर साईडला वायपर आहे, सो तो कंट्रोल इकडे आहे. इकडे जर का तुम्ही बघू शकता हा अख्खा जो स्टॉक आहे तो जर का मी आला तर पुढची विंडशील्डचं जे वायपर्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात. पण समजा मला फक्त मागची काच साफ करायची असेल तर मला काय करायचं आहे, फक्त हा जो आहे इथलंच, म्हणजे फक्त एवढाच हा जो भाग आहे हा असा फिरवायचा आहे, आणि त्याचं जे नॉमिंगलेचर आहे ते इकडे आपल्याला दिलेलं आहे. सो आता ही जी रेष आहे, ही व्हाईट रेष आहे, हा इकडे शेप दिसतो तुम्हाला रिअर, हा ऑफ, म्हणजे आता मागचा वायपर बंद आहे. आणि ते आपल्याला व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही इकडे बघू शकता. बघा इथे मागचा वायपर बंद आहे आणि आता मागचा वायपर हलत नाही आहे. सो आता मी बघा तुम्हाला करून दाखवतो, चालू करतो. मला आता समजा मागचा वायपर इंटरमिडियंट करायचा आहे तर मी काय करणार बघा, इकडे हे जे आहे हा क्लिकर असा करणार. आता काय झालं, इंटरमिडियंट स्पीडनी माझा मागचा वायपर चालू झाला. सो इकडे तुम्ही बघू शकता इंटरमिडियंट स्पीडमध्ये माझा वायपर मागचा चालू झाला आहे बघा, आहे ना. थोड्या 2 ते 3 सेकंदानंतर तो एकदा चालतो, बरोबर आहे. परत एकदा चालेल, जास्तच म्हणजे आहे. समजा माझा स्पीड वाढवायचा असेल तर मी काय करणार आहे, मी सरळ ऑनवरती जाणार आहे. इकडे आता इंटरमिडियंटवरती आहे तर मी ऑनवरती केलं समजा. आता बघा मी जी व्हाईट रेष आहे ती ऑनवरती आली, बरोबर. सो आता कंटिन्युअसली वायपर माझा चालू राहील. रिअर व्ह्यू बघा, आम्हाला जो IRVMमध्ये दिसतो आहे तो, म्हणजे मला मागचा व्ह्यू क्लिअर करायचा असेल IRVMमध्ये आपण बघताना तर मला हा जो वायपर आहे माझा रिअर साईडचा तो ऑन करायला लागेल. त्याचप्रमाणे मला समजा स्प्रे करायचं असेल पाणी तर मला काय करायचं आहे, इथला जो आयकॉन तुम्ही बघताय तो आत्ता ऑनवर आहे. समजा मला पाणी स्प्रे करायचं असेल तर मला ही जी लिव्हर आहे ही काय करायची माहिती, अशी पुढे अजून घ्यायची, धरून ठेवायची जोपर्यंत मला पाणी स्प्रे करायचं आहे, आणि सोडली की ते पाणी स्प्रे व्हायचं थांबेल. आता मी तुम्हाला करून दाखवतो. आता समजा मी हे केलं, हे बघा इकडे पाणी स्प्रे होत आहे बघा, हे बघा पाणी स्प्रे होत आहे. आता मी सोडलं, पाणी स्प्रे व्हायचं थांबलं, बरोबर आहे. सो हा झाला रिअर व्ह्यू क्लीन करायची पद्धत, बरोबर आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे, आता मी परत ऑफ करून ठेवतो. त्याचप्रमाणे मला समजा हा जो वरचा जो आयकॉन आहे ना त्याचप्रमाणे मला खाली पण त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे मी खाली पण करू शकतो सेम पद्धतीने. खाली पण धरून ठेवू शकतो, पाणी येणार आणि ते क्लीन होणार. हे बघा असं, बरोबर आहे. सो असंही होऊ शकतं. आता याच्यामध्ये आपल्याला काळजी काय काय घ्यायची आहे, वायपरमध्ये आवश्यक स्पीडचा जो वायपर आहे योग्य तेवढाच ठेवायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे वायपर ड्राय रन करायचे नाही आहेत. आवाज जर का ऑड येत असेल अडकल्यासारखा वगैरे तर लक्ष ठेवायचं आहे, आणि आपल्याला वायपरचं जे ब्लेड आहे ते बदलून घ्यायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.